सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। संजय काका पाटलांच्या बरोबरच मनानं भाजपमध्ये कधीच पोहोचलेले अजितराव आज अखेर औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षात नितीन गडकरींच्या उपस्थितीत दाखल झालेत। काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्यासह ते भाजपमध्ये आलेत। कवठे महांकाळमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेले। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या बरोबर आहेत। रवींद्र, अजितराव घोरपडे संजय काका पाटलांबरोबर कधीच भाजपमध्ये पोहोचले होते, आज औपचारिक प्रवेश झालाय, कुणाला हा धक्का असू शकतो? अजितराव घोरपडे या वेळेला आर पाटलांच्या विरोधात टक्कर देतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। अजितराव घोरपडे यांनी सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भगदाड पडणार आहे आणि त्यामुळे त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये अजितराव घोरपडे यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजीराव डोंगरे यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी अशी प्रचार सभा आहे। काल आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेनंतर भाजपची ही सर्वात मोठी प्रचार सभा भाजपने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि एक काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचे असे दोन दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल झालेले आहेत। अजित, रवींद्र धन्यवाद या माहितीसाठी। महत्त्वाचे नेते अजितराव घोरपडे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेत। मोठा धक्का त्या परिसरामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे। त्यांच्याबरोबर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव डोंगरे यांनी देखील भाजपत प्रवेश केला। अजितराव घोरपडेंच्या राजकीय प्रवासावर आपण एक नजर टाकूया। कोण आहेत अजितराव घोरपडे आपण बघूयात। 1999 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। 1999 मध्ये आमदार होताना त्यावेळेचे मंत्री शिवाजीराव शेंडगेंचा त्यांनी पराभव केला। 2009 पर्यंत ते 3 वेळा आमदार झाले होते। 2004 मध्ये ते पाटबंधारे राज्यमंत्री होते सरकारमध्ये। 2009 ची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती। अनेक दिग्गजांशी जवळचं नातं अजितराव घोरपडेंचं आहे। 2009 ला सांगली लोकसभेत प्रतीक पाटलांना कडवं आव्हान दिलं होतं। 2009 ला राष्ट्रवादीच्या आर पाटील यांच्या विरुद्ध त्यांनी लढण्याची तयारी केली होती, मात्र अनेकांनी त्यांची समजूत घातली आणि ही उमेदवारी मागे घेत ते शांत राहिले होते। आता या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटलांचा त्यांनी प्रचार केला। आता भाजपत प्रवेश घेत निवडणूक लढवण्याची तयारी ते करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।